नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश। बरीच माझी मित्र किंवा माझ्याकडे क्लिनिकला येणारे पेशंट हे नेहमी मला एक प्रश्न विचारत असतात की जेव्हा केव्हा मी माझ्या मित्रांना भेटतो किंवा पेशंटला भेटतो तो त्यांचा एकच प्रश्न असतो की डॉक्टर साहेब, माझं सेक्शुअल लाईफ चांगलं मेंटेन ठेवण्यासाठी सगळ्यात चांगलं औषध किंवा टॉनिक काय ते सांगा। आणि त्याच विषयावर मी आज बोलणार आहे। मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश। ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला शास्त्रीयोक्त मार्गदर्शन देण्याचा नेहमी प्रयत्न करीत राहतो। तर मित्रांनो, खरोखर माझे सायंटिफिक व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना पाठवा। मित्रांनो, आज मला 40 वर्ष झाले प्रॅक्टिस करायला आणि मला 10 लाखाच्या वर रुग्णांचा अनुभव आहे। या अनुभवाचे बोल म्हणून मी तुमच्यासमोर एक ठेवतो आहे की सगळ्यात जर चांगलं टॉनिक असेल सेक्शुअल लाईफसाठी तर ते असतं आपल्यामध्ये आणि आपल्या पार्टनरच्या नात्यामध्ये आपलं नातं किती म्हणजे मजबूत आहे, आपलं नातं किती कॉन्फिडंट आहे, आपलं नातं किती पवित्र आहे याच्यावर खूप अवलंबून असतं। कारण जितकं तुमचं पार्टनरशी नातं चांगलं असेल, तुमचे विचार मिळते जुळते असतील तर तुम्हाला लैंगिक समस्या केव्हाच उद्भवणार नाही। दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगेल की जितकं चांगलं तुम्ही फोरप्ले केला, जितके चांगले एक कलेनुसार तुम्ही तुमच्या पार्टनरला तुमचं म्हणजे सेक्शुअल लाईफमध्ये किंवा ड्युरिंग म्हणजे शारीरिक संबंध ठेवताना जर तुम्ही चांगलं इन्व्हॉल्वमेंट करून किती चांगलं करून घेता आहे त्याला पण खूप महत्त्व आहे। तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही दोघांनी पण लैंगिक स्वच्छता किती चांगली ठेवलेली आहे, आंतरवस्त्र किती चांगले अट्रॅक्टिव्ह ठेवलेले आहेत याला पण खूप महत्त्व असतं। चौथी गोष्ट की तुमचं बेडरूमचं ॲटमॉस्फिअर, तुमच्या घरातलं ॲटमॉस्फिअर, तुमच्या घरातली सगळी नाती ह्या सगळ्यांना जपून जर तुम्ही प्रॉपर सेक्शुअल लाईफला म्हणजे सुरुवात करत असाल तर मला वाटतं की औषधीपेक्षा आणि व्हायग्रापेक्षा जर पॉवरफुल जर तुमचं नातं असेल तर मला वाटतं तुम्हाला कोणतेही औषधोपचार घेण्याची गरज नसते किंवा कोणत्याही डॉक्टरांकडे जाण्याची गरज नसते। कारण की तुमचं जितकं चांगलं तुमच्या दोघांचं फाउंडेशन स्ट्रॉंग आहे सेक्शुअल लाईफमध्ये तितकं तुमचं सेक्शुअल लाईफ चांगल्या प्रकारे जाऊ शकतं। तर मित्रांनो, मी तुम्हाला नेहमी प्रत्येक व्हिडिओमधून सांगत असतो की जर चांगलं आयुष्य तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही रेग्युलर दोघांनी पण चांगले व्यायाम करायला पाहिजे। तुमचं माइंड शांत ठेवण्यासाठी तुम्हाला प्राणायाम आणि योगा तुम्हाला मदत करतं, जे की तुमच्या मनातील अँक्झायटी डिप्रेशन दूर करायला मदत करतं। शारीरिक जे व्यायाम असतात ते दोघं मिळून जर घरी केले, सकाळी दोघं मिळून जर योगा सकाळी जर घरी केला तर होऊ शकतं ते एक फोरप्लेचा पार्ट होऊन ते पण तुमच्या सेक्शुअल लाईफला बूस्ट करू शकतं। तर मित्रांनो, एक 4-5 गोष्टी मी तुम्हाला नेहमी सांगतो की लैंगिक स्वच्छता ठेवा, आंतरवस्त्र क्लीन आणि चांगली ठेवा, ॲट्रॅक्टिव्ह ठेवा। त्याच्यानंतर तुमच्या दोघातलं नातं, तुमचं संभाषण हे चांगलं ठेवा। त्याच्यानंतर चांगलं दोघांनी व्यायाम आणि प्राणायाम योगा करून आपली हेल्थ मेंटेन ठेवा आणि रेग्युलर डाईटमध्ये आपलं बॅलन्स डाईट घ्या, जेणेकरून कुठेही तुमच्या बॉडीमध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढू नका देऊ किंवा तुमच्या मिसेसचं हेमोग्लोबिनकडे लक्ष द्या। या सगळ्या गोष्टी ज्या असतात ह्या आपल्या सेक्शुअल लाईफला महत्त्व असतात आणि ह्या जर तुम्ही जर गोष्टीला महत्त्व दिलं आणि याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलं तर तुम्हाला डॉक्टरांकडे जावं लागेल किंवा औषधोपचाराचा सहारा घ्यावा लागेल। तर तसं न करता ह्या गोष्टीला तुम्ही औषधीपेक्षा पण जास्त महत्त्व द्या, हेच मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे तुम्हाला विनंती करतो आहे।